बाळासाहेब अतिशय स्पष्ट मोकळेपणाने जागीच बोलायचे. हो. आणि शरद पवार हे जागीच बोलायचे नाही, गालातल्या गालात हसत हा काय पद्धतीचा आहे, पात्रतेचा आहे, वकुबाचा आहे याचा अंदाज घेऊन मग कधीतरी टाकायचे बाकी. हो. म्हणजे ज्यावेळेला 500, 200, 300 असं सांगितले याचे, त्यावेळेला मी सुरुवातच किमान 5,000 रुपयांनी केली आणि 50,000 रुपयापर्यंत एका मुलाखतीकरता घ्यायला सुरुवात केली आणि ते मिळाले मला. कोल्हटकरांच्या कीर्तनापासून ते जोशी अभ्यंकर हत्याकांडामध्ये भाग घेतलेल्या गुन्हेगारांपर्यंत सगळ्यांनाच मी भेटलोय आणि सगळ्यांची माझी उत्तम माणसांशी अत्यंत स्नेहभावानी आणि आपण कोणीतरी जरा जगा वेगळे होत असा आव न आणता बोलणं, टोनिंगपासून शब्दरचनेपर्यंत एवढं पथ्य पाळलं तरी माणसं बोलतात, कारण प्रत्येकाला बोलायचं असतंच. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. नवराष्ट्राच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपण अनेक अशा लोकांना भेटतो की ज्यांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात वेगळं काहीतरी काम केलेलं आहे. पण आज जे आपल्या सोबत आहेत त्यांना ऐकून तुम्हाला खूप छान वाटणार आहे. याला कारण असं की त्यांचं वय अवघं 500 त्यांनी आत्ता पूर्ण केलेलं आहे. माझ्या जन्म जेवढं आहे, म्हणजे माझं आत्ता जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा 2 वर्ष अधिक असं ते मुलाखतकार, निवेदनकार म्हणून तुम्हा सगळ्यांना परिचित आहेत. आणि मी एवढं सांगितल्यानंतर खरंच नाव सांगायची गरज आहे का? तर नाही, कारण सुधीर गाडगीळ हे नाव तुमच्या अपसूक मनात आलं असेल, कारण असा एकमेव मराठी माणूस जो देश विदेशांमध्ये फिरून, अनेक देशांमध्ये फिरून मुलाखती घेतल्या. आशाताई, लताबाईंपासून ते अगदी बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, नावं घ्या हो तुम्ही, सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. डॉक्टर कलाम असोत किंवा अजून विविध क्षेत्रातली माणसं. थेट त्यांच्याशी गप्पा मारूया. सुधीरजी, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. आणि मला आज छान याच्यासाठी वाटतंय की आपण खूप दिवस बोलतो की ही मुलाखत करायची. होय होय. तुमच्याकडे एक मोठा ठेवा आहे आणि तो ठेवा लोकांपर्यंत पोचवावा असं, कारण पडद्यामागच्या खूप आठवणी आहेत. खूप खूप. आणि महाराष्ट्राने ज्याच्यावर प्रेम केलं मुलाखतकार म्हणून, निवेदक म्हणून, पण त्याशिवाय पण तुमचे खूप पैलू आहेत जे आपण थोडे थोडे आज लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू, गप्पा जसे जमतील तसे. तर तुम्ही शाळेमध्ये नोमवीमध्ये होता. नोमवी. हा. आणि नोमवीमध्ये तुम्ही म्हणजे खोडकर, व्रात्य काय कसे होतात? शाळेच्या काळात जेवढं बिंदास असायला लागतं तेवढं होतो. पण शाळाच मुळात आमची त्या काळात, आता नाही, कडक होती. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करताना सुद्धा एक त्याला शिस्त होती. आमच्याकडे शाळेचा एक हॉल होता, सांस्कृतिक करता सभागृह होतं, तिथेच कार्यक्रम व्हायचे. खाली 2 बिल्डिंगच्या मधल्या मैदानात काही होत नसायचं. आणि गाण्यापासून नाटकापर्यंत सगळ्यात रस असणारे शिक्षक होते मुळात. त्यामुळे भरपूर विविध प्रकारे आम्हाला लोकांसमोर जाण्याचं शिक्षण मिळत गेलं. त्या काळामध्ये ना मोठ्या माणसांची जयंती, पुण्यतिथी, मग त्यानिमित्ताने वादविवाद स्पर्धा व्हायच्या, भाषणं व्हायची. तुमच्या शाळेमध्ये असं काही होतं का? नाही, त्या काळामध्ये काय आंतरशालेय वाद स्पर्धा, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा अशा आंतरशालेयच होत होत्या आणि बक्षिसं सगळे आमच्या शाळेला मिळायची, कारण सगळ्यातले निवडक आमच्या शाळेत होते. कोण कोण उदाहरणार्थ? अनेक आहेत, अनेक. म्हणजे नुकतेच गेलेले रवी पंडित, त्यांच्यापासून चार्टर्ड अकाउंटंट रवी पंडित, त्यांच्यापासून ते अनेक आहेत. पण मग तिथे सुधीर हा मुलगा कसा, असं वर्गमित्रांना विचारलं तर त्यांच्या मनात पहिलं काय यायचं? कारण तुम्ही पण सगळी तुमची निरीक्षण शक्ती असल्याशिवाय इथपर्यंत माणूस पोचत नाही मुलाखतींच्या बाबतीत. तसं तुमचंही कोणीतरी निरीक्षण करत असेल. आणि आपल्या लहानपणी, म्हणजे तुमच्या तर फारच अगदी सहज तो बंड्या, बाव्या, काही म्हणून असं ओळख. तुमचं लेबल काय होतं शाळेमधलं? सुद्या. बर. असं म्हणून ओळखायचं, सुद्या. आणि खोड काय आहे त्याची असं विचारलं तर तुमच्या मित्रांनी काय काय उत्तरं दिली असती? नाही, मी खोडकरपणा नव्हतो करत, कारण काय होतं म्हणजे आमच्या घरातले जरा जास्तच कडक संस्कार होते. सदाशिव माझ्या पेटी, घरात गाडगीळ. सदाशिव पेटी, त्या कारण आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, काका असं एकत्र प्रचंड कुटुंब होतं. त्यामुळे त्या सगळ्यांचे संस्कार मनावर असल्यामुळे नव्हता एवढा खोडकरपणा. मनातनं खोडकर होतो मी, मग तो प्रश्नात नाही यायचो, बोलण्यात नाही यायचो.
पण मग तेव्हा आपल्या म्हणजे बालपणी सुद्धा कुठली काका मावशी आत्या कोणीही कोणालाही फटकावू शकायचं. हा, तसं तुमच्यावर कधी प्रसंग आला आणि आलाच तर मग कोणी तुम्हाला अशा काहीतरी शिक्षा केली? शिक्षा नाही केली मला कोणी. नाही केली? नाही नाही नाही, बरं. मी लाडका होतो सगळ्यांचा. हा. त्याचं कारण आधी स्टेज, मग रेडिओ, मग टीव्ही, असं लोकांच्या समोर प्रचंड माहोल समोर जाणारा मी एकटा होतो गाडगिळांच्या घराण्यातला. त्यामुळे सगळ्यांना माझ्याबद्दल जरा कुतूहल, अप्रूप आणि कौतुक होतं. म्हणजे सकाळी सकाळी 7ला आकाशवाणी पुणे, सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत. इथून अख्ख्या महाराष्ट्रावर पोहोचलेला मी होतो गाडगिळांच्या घरातला. त्यामुळे सगळ्यांना अत्यंत अप्रूप होतं. हा बघ, कुठल्याही गावाला जा ना, तिथे हा माहिती आहे. मग टेलिव्हिजननी तर काय मला व्हिज्युअली इतकं दाखवलं की कुठेही कोणाच्याही लग्नाला याला त्याला गेलं की माझ्या भोवती जमायचे लोक. त्यावेळेला ते जरा अप्रूप होतं ना, आणि मी बरा बघत होतो लोकांशी. तुमचे जे वर्गमित्र वगैरे होते, म्हणजे रवी पंडितांचं नाव आपसूक आलं, पण रामकृष्ण मोरे सुद्धा तुमचे म्हणजे वर्गमित्र नाही, पण माझ्या बरोबर काम केलं त्यांनी. आणि तुम्ही वरुणराज भिडे, कारण पत्रकारितेमध्ये वरुणराज भिडेंनी पण एक पिढी घडवली. हो, तो आणि माझ्या जुन्या घराच्या कोपऱ्यावरच राहायचा. त्यामुळे आम्ही रोज कॉलेजला बरोबर जायचो, बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. आणि मग तेव्हा म्हणजे कॉलेज नंतर तुम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा तुमच्या बरोबर भिडे होते, रामकृष्ण मोरे होते. मग तेव्हाचे काही मैत्रीचे किस्से आहेत? मैत्रीचे असे किस्से नाही खास तसे. बर. कारण ते लोक त्यांच्या व्यापात असायचे, मी माझ्या व्यापात. आणि मग आपण निवेदनाचं क्षेत्र निवडावं, कारण काय होतं की बीएमसीसी मध्ये तुम्ही तसं शिक्षण जे घेतलं कॉमर्सचं, आणि तुम्हाला म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असं असतं की बाबा एक सुरक्षित नोकरी ठेव, दर महिन्याला पगार आला पाहिजे, पैसे घरात आले पाहिजेत, ह्याच भावनेमध्ये सगळे मध्यमवर्गीय असतात. तुम्ही जेव्हा घरात सांगितलं की मला निवेदन करायचंय किंवा या क्षेत्रामध्ये जायचंय, मुलाखती घ्यायच्या क्षेत्रात जायचं, एक तर तेव्हा माहिती होतं का की ह्याच्यातून पैसे कमवू शकतो, किंवा घरच्यांचं कसं हे होतं? नाही, मी घरातल्यांना सांगितलं नाही, विचारत बसलो नाही, मी सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर मला ह्याला किती पैसे मिळतात, किती सांगायचे असतात हेही माहित नव्हतं. मी आपला अंदाजाने पैसे सांगत गेलो, ते वाढवत गेलो. आणि पुढे, कारण मी पहिलाच होतो असा की ज्यांनी निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत हा पूर्ण वेळेचा व्यवसाय म्हणून स्वीकारला. फक्त घरातल्याने एवढी कुरकुर केली की अरे कॉस्ट अकाउंटिंग पर्यंत पोहोचलायस, किती उत्तम नोकऱ्या मिळू शकतील, ते सोडून हे बेभरोशी उद्योग न नोकरी करता का करतोयस? म्हटलं अरे नाही, मला नाही एवढा इंटरेस्ट नोकरीमध्ये, आणि नोकरीत जेवढे रितसर मिळतात ना तेवढे मी या बडबडीतनं नक्की मिळवेन. आणि माझ्या बायकोचा मला मोठा पाठिंबा होता, शैला. तर ती दुर्दैवानं खूप लवकर गेली, पण ती मला म्हणली तुझा नोकरीचा पिंड नाही सुधीर, तू नोकरी करू नको, नोकरी मी करते आणि ही अख्खी जॉईंट फॅमिली मी सांभाळते. ती फिजिक्स मध्ये ती मास्टर डिग्री केली, आणि मग फिजिक्स शिकवता तिने घरामध्ये पैसे देत मला निवांत केलं. पण असं खूप जण, कमी जणांना असं हे भाग्य, म्हणजे साथ आणि भाग्य दोन्ही खरंच आहे. पण मग पहिला कार्यक्रम तुमच्याकडे चालत आला का तुम्ही गेलात? कारण काहीतरी होतं, म्हणजे कॉलेज कुठेतरी एखाद्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली असते, मग ती बघते की अरे हा चमकदार पोरगा आहे, हा छान बोलतो, ह्याला आपल्या पुढच्या निवेदनाच्या याला बोलवूया. तर ते झालं कसं? नाही, काही नाही. कॉलेजमध्ये असताना मी कॉलेजच्या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, मुलाखत असं करायला सुरुवात केली. म्हणजे हा बडबडतोय तर ह्याला द्या, अशातनं सुरुवात झाली. आणि नंतर माझ्याच काळात गदी माडगुळकर, सुधीर फडके अशांचं चैत्रबन, मंतरलेल्या चैत्रबनात हा मराठी गाण्याचा कार्यक्रम करायचं ठरल्यावर त्या लोकांनी मला विचारलं की तू यांच्यावर मुलाखत म्हणजे निवेदन करशील का? म्हटलं करीन. आणि काय माहित नाही मला, पण मला एक पूर्वतयारी कुठल्याही गोष्टीची पक्की करण्याचं एक स्वतःला आत्म अंगभूत सवय होती. मी माडगुळकरांकडे जाऊन त्यांच्या गाण्यामागच्या आठवणी घेतल्या, बाबूजींकडे जाऊन त्यांच्या चालीमागचे किस्से घेतले, आणि ते सगळं गाण्याच्या अलीकडे पलीकडे सांगत जात ते निवेदन केल्यामुळे सुपरहिट झालं.
आणि मग जेव्हा तुम्ही सुरू केलं काम, तर पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. पत्रकार म्हणूनच मुळात होय. सुरुवात केली आणि होय. या सगळ्यांच्याकडे जाऊ शकलो ते पत्रकार पत्रकार असल्यामुळेच. असल्यामुळेच. मग कोण तुम्हाला असं वाटलं की खूप सौजन्यशील होतं, की ज्यांच्यामुळे असं वाटलं की नाही ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो, किंवा प्रत्येक व्यक्तीकडनं आपण काही ना काही शिकत जातो असं? नाही हो, माझ्याशी सगळेच सौजन्यशील होते, कारण मी सगळ्यांशी मस्त वागायचो आणि जरा नाव होत चाललेलं असतानाही छान वागायचो, त्यामुळे तेही छान वागायचे. आपल्यावर असतं बरंचसं समोरच्यानी कसं वागावं. आपण नुसती अपेक्षा करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे समजा मी तुमची ओळख करून दिली, या बरं का अशोक, असं जर मी म्हटलं आणि ह्यांनी जर हां असं करून इकडे बघायला लागल्या तर यांच्याबद्दलचं मत जाईल. मी भरभरून अरे काय हो का, अच्छा अच्छा, बस बस बस, हा घरी या संध्याकाळी. गाडगीळ नाव सदाशिव पेठेत राहणार आणि घरी बोलवत होतो, हेच त्यांना खूप होतं. अं, पण तुम्ही मनोहर मासिकामध्ये साप्ताहिकामध्ये काम केलं आणि किर्लोस्कर तिथे मनोहर ही स्त्रीम मासिक, जे होतं आपला तीन किर्लोस्कर मनोहर आणि स्त्री ही मासिक आणि मनोहर हे साप्ताहिक हो, होतं आणि ते तरुणांकरता मुकुंदरावांनी मुद्दाम साप्ताहिक म्हणून सुरू केलं होतं. हो. मग तेच गेलात कसे आणि जाण्याची नाही, संधी मी कशी मिळाली? मला माझे महाबळ तिथले जे होते ते दोस्त होते, भालमावळ. अरे आमच्याकडे आम्ही सुरू करतो, श्रीबा महाबळ. श्रीबा मावळ. बरं. हा. गेले ते आता, तर ते म्हणले अरे ये आमच्याकडे, मुकुंदरावांना भेट. मुकुंदरावांना मी भेटलो, ते म्हणले काय रे, काय करतोस? म्हटलं काय नाही, बडबड करतो. तर ते म्हणले हा, मग तीच जरा चांगल्या पद्धतीने रितसर अभ्यास करून गेलीस तर आमच्या मनोहरला चांगला उपयोग होईल. आणि मग मनोहरच्या निमित्ताने साप्ताहिक म्हणून ते सुरू झाल्यावर आणि किर्लोस्करांचा पाठिंबा पूर्णतः असल्यामुळे ते पटापट गावोगाव गेलं आणि मला राज्यभराचे सगळे लोक मित्र म्हणून मिळत गेले. आणि मग मला ते लोक बोलवायला लागले की तू हे इथलं मुलाखती करतो, मग आमच्या गावात एक असा असा कार्यक्रम आहे त्याचं कर. त्यातनं त्या गावातल्या कार्यक्रमांचं निवेदन आणि मुलाखत सुरुवात झाली. आणि मग या मुलाखती करत असताना खूप माणसं भेटली असतील, खूप खूप खूप. आणि तुमची पद्धत काय होती? म्हणजे एखाद्या कसली? व्यक्तीला जसं तुम्ही म्हणालात की अभ्यास करायची तुमची सवय आहे, खूप ज्या एखाद्या व्यक्तीकडे जाण्याच्या आधी तुम्ही पूर्वतयारी बरीच करून जाता, तर तुमची पद्धत नेमकी कशी होती की आता तुम्हाला अगदी अनोळखी व्यक्ती आहे, तिच्याकडे जायचंय आणि मुलाखत घ्यायची आहे, किंवा अचानक कधी कधी येतं समोर, काय खूप कमी वेळ मिळतो, अशा वेळी काय? अगदी अनोळखी अचानक आलेल्या व्यक्तीशी सुद्धा प्रत्यक्ष मुलाखत सुरू होण्यापूर्वी, म्हणजे शूटिंग फार पुढे झालं, पण आधी ऑडिओमध्ये होण्याच्या सुद्धा पूर्वी मी साध्या गप्पा मारायचो चहा पिता पिता. बरोबर. त्या गप्पातनं कळायचं काय काय करतो हो तुम्ही. हो का, अरे वा मस्त. आणि कुठपर्यंत, कुठल्या कॉलेजला होतात? कॉलेज केलंय, अच्छा अच्छा वा. आणि घरात कोण कोण आहेत? घरात कोणी बोलणार आहे का? तुम्हाला बोलायला कोणी उत्तेजन दिलं? असे बारके बारके प्रश्न विचारत त्या व्यक्तीला मी मुळात त्याचा सगळा बायोडेटा त्याच्याशी गप्पा मारून समजून घ्यायचो. आणि मग मला कोणासाठी कधी काय स्वरूपाची मुलाखत घ्यायची आहे याचा अंदाज आला की त्या अनुषंगाने प्रश्न विचारत जायचे. हे त्यांच्या काळातलं AI होतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही तर ऍक्च्युअल इंटेलिजन्स. खरंय, वेगळं AI हे. नक्कीच. तर एक होतं की तुम्ही नाना पाटेकरांबरोबर एका नाटकात काम केलेले. हा, तर आठवतात का? म्हणजे नाटकात काम करणं ही एक वेगळी कला आहे. हो, पण मी कॉलेजच्या नाटकांमध्ये काम करायचो. कॉलेजच्या नाट्य विभागाचा मी सेक्रेटरी होतो. आणि पुढच्या एका टप्प्यावर नानाची ओळख झाली आणि नाना योगायोगाने आमच्या एका नाटकात काम करण्याचा योग आला. आणि लोकांना जेवढा तो असा उद्धट वगैरे वाटतो तसं काही नाही, तो छान कलावंत आहे. म्हणून त्याच्याबरोबर मी नाटकात भाग घेतला आणि सुरुवात झाली. मग त्या नाटकाचे काही किस्से आहेत, काही नाही, काहीच नाही आठवत? बर. एक होतं की जसं आकाशवाणीवर तुम्ही काम केलं बातम्या सकाळच्या, तर त्या बातम्यांचा पण एक बाज आहे आणि त्याला अगदी पहाटे पहाटे उठून जायला लागतं. लोकांना 7च्या बातम्या करता 5 वाजता पहाटे जायला लागायचं. हो. आणि मग ती आकाशवाणीची गाडी नाही, गाडी काही येत नव्हती. आपण स्वतः सायकलवरनं मी जायचो. बर. हा, आणि तिथे जाऊन मुळामध्ये ज्या बातम्या द्यायच्यात त्या इंग्लिशमध्ये UNIPTIच्या येत असायच्या, त्या सगळ्या एकत्र काढायच्या, त्यातल्या आपणच निवडायच्या. निवडलेल्या बातम्यांचं भाषांतर करून ते तिथे लिहून ठेवायचं
आणि शेवटी 15 मिनिटात बसतील एवढा निवडक बाजूला काढायचा. हे सगळं एकट्या निवेदकालाच करायला लागायचं. हल्ली वृत्त निवेदक वेगळा आणि ते लिहून काढणारा वेगळा असतो. माझ्या वेळेला तेही नव्हतं. आणि मग ते छोटे छोटे कागद त्याच्यावर लिहायचं हा. आणि बातम्या वाचायच्या, ते एक गंमत वेगळी होती. आणि मग जेव्हा दूरचित्रवाणी माध्यम आलं तेव्हा दूरदर्शनच होतं हो. अर्थातच. मग तिथून कशी तुम्हाला हे आलं, म्हणजे तिथे जाण्याची संधी कशी मिळाली? संधी बिंदी नसते हो. तुम्हाला जाऊन तिथे डायरेक्ट भेटायला तुम्ही लागतं. जाऊन कोणाला भेटलात? हा, मी तिथे जाऊन तिथे टेलिव्हिजनवर जे 1-2 जण तिथे दिसायचे ते मला बाहेर भेटायचे कधीतरी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं. तसे मला विजया जोगळेकर आणि अरुण काकतकर भेटले. तर त्यांना म्हटलं, अहो कार्यक्रमामध्ये टीव्हीवर भाग घेण्याकरता काय करायला लागतं? काही नाही, ये रे उद्या. बरं. आणि मग त्यांनी मला इतक्या सहजतेने संधी दिली आणि मी माझ्या पहिल्याच संधीचं सोनं केलं. त्यामुळे पुढे मला सलग कार्यक्रम मिळत गेले. कारण बरं न चुकता बोलणं ही इतकी सामान्य अगदी किमान पात्रता सुद्धा अनेकांकडे नसायची. मराठी साधं सरळ बोलणं आणि समोरच्याला त्याच्यामध्ये रस निर्माण करणं हे मी करत होतो. कारण माझं बोलणं हाच उद्योग होता. कारण कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा, BMCCच्या पुढच्या मैदानाच्या अलीकडे असलेल्या कट्ट्यावर, नुमवीमध्ये कट्ट्यावर गप्पा, असं सर्वत्र गप्पा करत गेल्यामुळेच मला बोलायची सवय होती. कधी असं झालं का की पत्रकारितेशिवाय सुद्धा काही वेगळे व्यवसाय करायला लागले? कारण एक किमान पैसा कमवावा लागतो. म्हणजे कधी कधी असे फुटकळ कामं पण करतो आपण, असं कधी झालं तुमचं? नाही नाही, अजिबातच नाही. सगळं त्याच्याशी निगडीतच झालं. बर. म्हणजे सूत्रसंचालन करता करता बोलणं हा व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर मग अनेक संस्थांमधनं त्यांच्यासाठी म्हणून बोलायला सुरुवात झाली. मग त्यांच्या कार्यक्रमांचं बोलणं करता करता त्यातनं अधिकाधिक संस्था आणि मित्र वाढत गेले. पण मला मुद्दामून वेगळं अचानक काही करायला लागलं नाही. मुळात मी ज्याचं शिक्षण घेत होतो त्या कॉस्टिंग अकाउंट्स याचं एक ओळ सुद्धा मी नंतर कधीही नंतर केली कधी नाही. काम केली नाही, लागलंच नाही. लागलं नाही. मग मुलखा वेगळी माणसं, हा. नंतर आमची 25शी, हो असे कार्यक्रम तुम्ही करत असाल. हो. आणि याची शीर्षकं पण मीच दिले, त्यांनी नाही दिलेली. बर. मग ती प्रोसेस कशी असायची? म्हणजे ती तुम्ही सगळी कोण पाहुणा आजचा आहे, मग त्याची काही मुलाखत नाही, घ्यायची, एकूण जर त्यापूर्वीची त्याकडे वेगळं तयारी. सांगण्यासारखं असेल तर मुलखा वेगळी माणसं या सदराखाली मी त्यांची मुलाखत घ्यायचो. म्हणजे जो माणूस सायन्समध्ये उत्तम गती असलेला आहे पण चित्र उत्तम काढतो, तो मुलखा वेगळी माणसामध्ये. बरोबर. आणि दुसरं आपण म्हणलं ते आमची 25शी, आमची 25शी. तर सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मुलाखती घेताना त्यांना आपल्या तरुणपणाबद्दल बोलायला खूप आवडायचं. हे मला आधी गप्पा मारत असताना लक्षात आलं. तर मी त्यांना त्यांच्या तरुणपणाबद्दलच बोलकं करायचो की तुम्ही इकडे यायच्यात आलात तर तुम्हाला कोणी नाही म्हटलं नाही, जाऊ नको म्हटलं नाही, या विषयाचं तुम्ही अभ्यास वेगळा आणि काही करायला लागला का? मुळात त्या विषयाची माहिती होती, त्यातनंच तुम्हाला प्रश्न सुचत गेले, कसं केलं? असं मी त्यांना बोलकं करत गेलो. काय माहिती का, छानपणाने समोरच्याशी आत्मीयतेने गप्पा मारल्या की समोरचाही उलगडत जातो आणि तो उलगडत जातो तसे आपण आत्म उलगडत जातो. खरंय. हा. बरं, महाराष्ट्राला हेवा वाटावा अशा असंख्य माणसांना तुम्हाला नुसतं भेटता नाही आलं, अनेकदा भेटता आलं, त्यांना घरी बोलावता आलं. म्हणजे आशाताई असतील, आशा भोसल्यांपासून भीमसेन जोशींपर्यंत हो, हो. आणि अनेकच. बरोबर. तर आशाबाईंची पहिली भेट कधी झाली? आशाबाईंची पहिली भेट माझी 1978 बर. त्यावेळेला झाली. त्यावेळेला मुलाखतीच्या निमित्ताने मी भेटत होतो आणि त्या छान हसतमुख कायम असायच्या म्हणून मला आवडायच्या. मग पत्रकारितेमुळे त्यांची बॅकग्राऊंड कळत गेली होती. नवरा गेलेला, मुलगा मोठा गेलेला, मुलींनी आमचा कार्यक्रम चालू असतानाच आत्महत्या केलेली, असे सगळं निगेटिव्ह असूनही मी त्यांना कधीही दुर्मुखलेलं पाहिलं नाही. आणि आपल्या भोवताली असलेले आपले बरोबरचे आहेत ते मात्र, अरे काय सांगायचं तुला, तर हा प्रॉब्लेम आहे, नाही तर मी आलो असतो, असं फालतू प्रॉब्लेमचा बाऊ करणारे जास्त भेटायचे. त्यामुळे मला ती बाई ग्रेट वाटायची. आणि पुन्हा आपल्यासारख्या त्यांच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं, कर्तृत्वानं लहान असलेल्याशी त्या इतक्या आत्मीयतेनं बोलतात, याचंच मला फार धन्य वाटायचं. आणि मी अधिक
त्यांच्या प्रेमातच पडायला लागलो. आणि नंतर त्याही फार मनपूर्वक बोलायच्या. म्हणजे मुलाखत चालू असताना गप्पा मारता मारता शूटिंग जरा तिकडनं लांबताय असं वाटलं की त्या चक्क माझ्या खांद्यावर डोकं ठेवून एक क्षणभर डुलकी पण घेतलेली आहे त्यांनी. बरोबर, हे आपलं भाग्य. खरंय. आणि म्हणजे इतके तुमचे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते की ज्यांची मुलाखत हो. घेतली. कस कुठे लागला? राजकारणी. बर, उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणजे काय कशा अर्थाने मी म्हणते की जे बोलतच नाहीत, टॅसिटन ज्यांना म्हणतो आपण, काही काही लोक असतात हा असतात ना. राजकारणी काय बोलतात पण ते आपल्या मनातलं योग्य ते ठेवून आपल्याला हवं ते जे काढून घ्यायचं ते बोलत नाहीत. मग अशा वेळेला मला पोट प्रश्न खूप काढायला लागायचे. म्हणजे आधीच काढलेले असायचे मनात आणि ते विचारत विचारत मी त्यांना बोलकं करण्याचा प्रयत्न करायचो. राजकारणामध्ये मोकळेपणाने बोलणारे होते फक्त उल्हास पवार. हो. हा, मग त्यांच्याचकडनं मी इतर राजकारण्यांच्या माहिती काढून घ्यायचो. आणि मग पुढच्या टप्प्यावर मी शरद पवार ते बाळ ठाकरे सगळ्यांना बोलकं केलं. तमाम. बाळ ठाकरेंनी एकदा मला घरी मी त्यांच्या गेलो, म्हणलं अशी अशी मुलाखत करायची आहे. ते म्हणले बर. तर म्हणे काय तुला काय हवंय? म्हटलं काही नकोय मला. म्हटले किती पैसे घेतोस तू काय करायला? म्हटलं काही नाही. कशाचंच काही नाही तर जा बाहेर. म्हणून मला बाहेर पाठवलं. मी घरी आलो आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांच्या एका माणसाला माझ्या घरी पाठवून मला त्यांच्या बांद्र्याच्या घरात बोलवून घेतलं. मला मिठी मारली आणि म्हणाले की अनाठाई कोणालाही कोणाकडनंही काही पैसे बिसे किंवा काही काढून घेणाऱ्या जमातीपैकी तू नाहीस. त्यामुळे तुला माझ्याकडे केव्हाही प्रवेश आहे, केव्हाही आहे. त्यामुळे मला त्यांच्याकडे मिळत गेला प्रवेश. आणि मग जेव्हा त्यांची तुम्ही विस्ताराने मुलाखत घेतली असेल हो, तर कोणाकोणाला भेटलात? कारण तुमची पद्धतच खूप वेगळी होती. मी जेव्हा जेव्हा तुमच्या मुलाखती ऐकल्या, म्हणजे शरद पवार साहेब आणि प्रतिभाताईंची तुम्ही जी मुलाखत हो, इथे बालगंधर्वला घेतली, हो. प्रतिभाताईंना मी कधीही बोलताना किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना असं कधीही बघितलेलं नाही. पण त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारला होता. हो. काय झालं, त्यांना कोणीच विचारलं नव्हतं, त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता तशी मलाही होती. त्या आज शरद पवारांच्या बरोबर आल्यात म्हटल्यानंतर मी शरद पवारांना म्हटलं मी आता एक प्रश्न यांना विचारतो. शरद पवारांनी असं केलं तर मी त्यांना म्हटलं प्रतिभाताई, यांच्या मनात काय चाललंय ते त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला तरी कळतं का? हे म्हणता क्षणी शरद पवारांनी माईक त्यांच्या हातातला आपल्याकडे घेतला की उगाची काहीतरी चुकीचं बोलली तर गोंधळ नको. म्हटलं द्या हो, काही येत नाही, आपण ते दुरुस्तही करू शकतो. पण नंतर सगळेजण मोकळे झाले की मी स्पष्टता असते, विचारण्यातला बारकावा असतो, पण मी कोणाचा अवमान होईल असं कधीच बोलत नसल्यामुळे लोक माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायचे. शरद पवारांचाच विषय निघालाय तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार राजकारणामधली अगदी दोन विरुद्ध टोक, एकमेकांवर सडकून टीका सार्वजनिक ठिकाणी ते करतील, सभा संमेलनांमधनं करतील, पण आतून दोघांचा खूप स्नेह मैत्री अशी होती. दोघांच्या व्यक्तिमत्वातला तुम्हाला फरक आणि साधर्म्य असं काय काय जाणवलं? दोघांच्या व्यक्तिमत्वातला फरक म्हणजे बाळासाहेब अतिशय स्पष्ट मोकळेपणाने जागीच बोलायचे. हो. आणि शरद पवार हे जागीच बोलायचे नाहीत, गालातल्या गालात हसत हा काय पद्धतीचा आहे, पात्रतेचा आहे, वकुबाचा आहे याचा अंदाज घेऊन मग कधीतरी टाकायचे वाक्य. हा फरक. आणि साम्य म्हणजे दोघंही मोकळे होते एकदम. आपल्या पदाचा कुठल्याही तऱ्हेचा त्यांना कडमात्र असा अहम नव्हता. समोरच्याकडे किमान त्याच्या विषयाची गती आहे एवढं कळलं तर ते छान बोलायचं. बाळासाहेबांना भेटलात आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं कुटुंब, ठाकरे कुटुंब खूप रसिक आहे. हो. त्यांचे भाऊ असतील, मग तुम्हाला त्यांच्या मासाहेबांना पण भेटायचं, मीनाताईंना भेटायचं पण हो, भेटलं ना. आणि मग कसा त्यांच्या कुटुंबातला वावर सगळं उत्तम होतं. फार मोकळेपणाने बोलायचे, घरगुती असल्यासारखं बोलायचे, ते आपल्याला वेगळा असं धरतच नव्हते. आणि त्या मुलाखतीची तयारी तुम्ही करत असताना तुम्ही काय काय करायचं? म्हणजे हे कशासाठी की जे कोणी मुलाखती घेतात त्यांना त्या तयारीसाठी काय काय केलं पाहिजे आणि काय चुका टाळल्या पाहिजेत? माणसांशी अत्यंत स्नेहभावानी
आणि आपण कोणीतरी जरा जगा वेगळ्यावर तसा आव न आणता बोलणं, टोनिंगपासून शब्दरचनेपर्यंत एवढं पथ्य पाळलं तरी माणसं बोलतात, कारण प्रत्येकाला बोलायचं असतंच. आणि त्या बोलण्यातनं सगळी माहिती मिळते. ती स्मरणात ठेवण्याची ताकद पाहिजे आणि स्मरणात ठेवलेल्या गोष्टीतनं ते प्रश्न विचारत त्यांना बोलकं करता येतं. आणि स्मरणात ठेवण्याकरता वाचन उत्तम लागतं. माझं वाचन उत्तम होतं आहे आजही. म्हणजे मी रोज रात्री 1 तासभर वाचल्याशिवाय झोपत नाहीच. माझ्या स्वतःची 14 पुस्तकं आहेत. हो. आणि मी इतरांच्या सगळ्यांची पुस्तकं वाचतो. त्यांनी स्मरण वाढतं, विषयाची वैविध्यता कळते हो. म्हणून. आणि तुम्ही अनेकदा म्हणजे पंडितजींच्या सोबत तुम्ही कार्यक्रम केले भीमसेनजींच्या सोबत, तेव्हा म्हणजे गाणं एक तर कळायला पाहिजे स्वतःला, जर निवेदन करायचं असेल तर, सूत्रसंचालन करायचं असेल तर, किंवा किमान गाण्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे की आज काय हे. तर तुम्ही त्यांना भेटलात का? त्यांच्याकडनं कशा पद्धतीने म्हणजे माहिती घेऊन मग कार्यक्रम सादर केले? नाही, काय मी पुण्यात असणं, पुण्यात हो. हा एक मुळातच फायदा असा होता की सर्व संगीतकार, सर्व गायक, सर्व लेखक यांना सहजतेनं भेटत, ऐकत, पाहत आलेलो होतो. पंडितजींची तर संतवाणी मी अनेकदा ऐकलेली होती. आणि पंडितजींच्या बरोबर परदेशात पण ते मला पहिल्यांदा घेऊन गेले, अमेरिकेत. आणि गंमत म्हणजे पंडितजींच्या बरोबर मी ठिकठिकाणी त्यांच्याच गाडीतनं जायचो. मी त्यांच्या शेजारीच बसलेला असायचो. आणि गाडी चालवता चालवता सुरू करा असं ते स्वतःचा हात असं करत मला म्हणायचे. आणि मग मी बोलायला लागल्यानंतर सांगतो असं म्हणून मग स्वतः काय काय बोलत मला काय काय गोष्टी सांगत असायचे. अत्यंत रॉयल माणसं होती हो ही. आणि ही असतातच. तुम्ही त्यांना आकारण भिवू नये आणि आकारण उद्धटपणाही त्यांच्याशी करू नये. खरंय. म्हणजे ही माणसं फार माणसं म्हणून ग्रेट. आणि भीमसेन जोशींनी तर इतक्या मोकळेपणाने झालं की मी म्हटलं तुमची आता हे कधी करूया आपण, कार्यक्रमाचं निवेदन मला करायचं आहे, अभंग वगैरे तुम्ही गाता यायचं. तर म्हणे कधी आता म्हणलं करूया. ते म्हणले बघा संतवाणीचं निवेदन करतात त्याला निवेदन नाही म्हणायचं, त्याला निरूपण असं म्हणायचं. असं एक ही मोठी माणसं तुमच्यातला मनपूर्वकता लक्षात घेऊन सांगत असायची. ते लक्षात ठेवून ते वापरणं हाही एक कौशल्याचा भाग होता. आणि पंडितजींबरोबरचे तुमचे अनेक किस्से असतील. हो. तर खूप स्मरणात राहिलेला, कधी चिडायचे का? कारण खूप लोकांना असं वाटायचं की ते रागीट आहेत एकदम असं. नाही नाही नाही, ते कण मात्र रागीट नव्हते. अत्यंत मनमोकळे, मस्त माणूस होता. आणि बोलताना अगदी मुक्तपणाने बोलायचे बरं का. असं आपलं हा खांद्याने असं माझ्या एका खांद्यावर हे करून बरं का, चला आपण आता मस्तपैकी मिसळ चांगली कुठे मिळते तिथे खायला जाऊ, तुला माहिती असेल तर तू सांग, असं म्हणून ते तिकडेही घेऊन जायचे. आणि बोलताना मोकळेपणाने बोलताना त्यांना पहिल्यापासून गाणं हा रस होता. तसं तुला निवेदन म्हणून रस होता का पहिल्यापासून, असंही त्यांनी मला एकदा मोकळेपणाने विचारलं होतं. म्हटलं हो. म्हणजे निवेदन म्हणजे आवाज लावून असं फार औपचारिक बोलणं का कसं. म्हटलं तुम्हाला माझं कसं वाटतं. म्हणले तू छान बोलतो साधं सुद्धा. म्हटलं तेच मी पथ्य पाळलंय, साधं बोलायचं आपलं, उगा जीवनाच्या वाटेवर वगैरे असं मी नाही आवाज लावायला जात, साधं बोलतो, आत्ता आपण गप्पा मारतोय असं. त्यामुळे ते अधिक खुश व्हायचे. आणि सवाई गंधर्वला मला बोलवायचे काय काय त्यांच्याबरोबर. मी खरं सांगू का, मी भाग्यवान आहे की इतक्या नामवंतांबरोबर, ठाकरे ते भीमसेन आणि पवार ते आशाबाई, अशा वैविध्यपूर्ण टॉपच्या लोकांना मला जवळनं बघता, भेटता, बोलता, हसता, खेळता आलं आणि प्रवास करता आला. हे मी माझं भाग्य समजतो. अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चनना भेटलात, त्यांची मुलाखत घ्यायची संधी झाली जेव्हा आली, योग आला, तर तो काय प्रसंग होता आणि कसं? काही नाही, माझ्याकडे आता मी एकदा मुलाखती घेतोय म्हटल्यानंतर स्वाभाविकच मुलाखत करायला वेगवेगळे चॅलेंजेस येतात. तसं मला
टेलिव्हिजननी सांगितलं की आमच्यासाठी नाही पण एकूणच व्हिज्युअलमध्ये अमिताभ बच्चनांची मुलाखत घ्याल का? म्हटलं घेतो. खरं मला अमिताभ बच्चनांची ओळख पण नव्हती, पण मी घेतो म्हटले. माझ्याबद्दल मला स्वतःला असलेला एक आत्मविश्वास, त्यातनं हो म्हटलं. आणि अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर त्यांच्यापाशी गेल्यानंतर म्हटलं, मैं आपका बहुत फैन हूँ. अच्छा तो तो कुछ नहीं, मैं आपके साथ बात करना चाहता हूँ. उसे इंटरव्यू वगैरह मत कहना, मैं आपके साथ चंद बातें बोलना चाहता हूँ जो हर एक लोगों के मन में है, और मैं मेरे प्रोफेशन की वजह से आप तक पहुँच गया, इसीलिए मैं बोल रहा हूँ, इतना ही. हाँ बोलो बोलो, कुछ भी बोलो. आणि मग त्यांनी त्यांचे सगळे आयुष्याची चढ उतार सगळे सांगत गेले. इतक्या देशांमध्ये फिरलात, परदेशामध्ये मराठीतून काही कार्यक्रम असतील, काही अन्य भाषांमधून पण केलेत का, इंग्रजीमध्ये वगैरे? हिंदी आणि मग हा हिंदी आणि इंग्रजीमध्येही प्रश्न विचारले बाहेर, पण ते बाहेरच्या देशात आहे म्हणून नव्हे, कारण बाहेरच्या देशातही माझे कार्यक्रम व्हायचे ते पुन्हा मराठी मंडळामध्ये व्हायचे. हो, हो. त्यामुळे मला बहुतांशी मराठीमध्येच सगळ्यांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. आणि मग तिथे आलेल्या त्या देशातल्या, त्या गावातल्या, त्या शहरातल्या अन्य भाषिक ते त्यांच्या मंडळामध्ये मला बोलवायचे, आणि मग तिथे मग वेगळ्या भाषेत बोलायला लागायचे. कुठला देश खूप आवडत गेला, म्हणजे असं की खूपदा जात राहावं असं वाटलं? असं खूपदा जावत राहावं असं वाटलं, असं अगदी खरं सांगायचं तर अमेरिकाच. बर. कारण अमेरिकेमध्ये आपले लोक शिक्षणापासून थेट करिअर करण्यापर्यंत खूप गेलेले आहेत. तर त्यामुळे आपल्या लोकांबद्दल तिथे एक आत्मीयता आहे, ती मला आवडायची, मलाही आवडत गेलं. कलाम साहेबांकडे जेव्हा तुम्ही कलाम साहेबांना पहिल्यांदा भेटला असाल, हो, काय आठवणी, काय अनुभव? काय आहे, कलाम साहेबांच्या याचं माझी ओळख पण नव्हती. हो. आणि सूत्रसंचालन करायला मला शाळेतल्या मास्तरांपासून अब्दुल कलामांसारख्या राष्ट्रपतीपर्यंत सगळ्यांचीच निवेदनं करायला लागायची. असं मी निवेदन अब्दुल कलाम साहेबांच्या एका कार्यक्रमाचं करायचं होतं. तर अब्दुल कलाम साहेबांनी मला ते ज्या माईक समोर उभे होते त्याच्या शेजारी उभं राहायला सांगितलं येऊन. बर. म्हटलं येऊ वहा, म्हणले हां. मी तिथे येऊन उभा राहिलो. नाही, एक तर मला कलाम साहेब एवढे राष्ट्रपती म्हणून कधीच वागले बोलले नव्हते. हो. अतिशय साधेपणाने. आणि मी त्यांच्या अगदी शेजारी उभं राहून त्यांचं काय काय बोलणं चाललंय ते पाहत ऐकत होतो. हां, त्यावेळेला समोर खूप अगदी सामान्य स्तरातली पोरं बसलेली होती. तर त्यांना हे काय बोलतात ते कळण्याकरता मला आयोजकांनी असं सांगितलं की यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद समोरच्यांच्या करता कर. तर तो मी करत असताना कलाम साहेबांच्या इंग्रजी सगळ्या इंग्रजी याचा भाषणाचा अनुवाद करत असताना त्या मुलांना कळावं म्हणून मी सोपं मराठी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर तुम्ही एक म्हणजे आकाशवाणीपासून जेव्हा दूरचित्रवाणीमध्ये आलात, टेलिव्हिजनमध्ये आलात, तर आकाशवाणीचा एक बाज वेगळा आहे, कारण तिथे सगळं आवाजावर आहे आणि इथे मात्र सगळं दिसण्यावर पण आहे. म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर तो बदल, तो फरक करत असताना सहजगत्या कसा झाला, किंवा तुम्ही काय विशेष बदल केला? नाही, तो बदल सहजगत्यात झाला, कारण त्या दरम्यान मी बडबड करण्याचा हा उद्योग होता, हा बाहेरच्या बाजूला स्टेजवर करत होतो. स्टेज हे उघडत आहे आणि तिथे लोकांसमोर ओपनच जायला लागतं, फक्त समोरनं कॅमेरा लावलेलाच असतो असं नाही. त्यामुळे तिथे बोलत असताना जो मोकळेपणा होता तोच मी टेलिव्हिजनच्या समोर मुलाखती घेत असताना करत गेलो. फक्त एकदा मला आशाबाई म्हणाले की इकडे. म्हटलं काय काय आहे मॅडम? मॅडम म्हटलं नाही आशाताई. हां हां ठीक आहे मग, असं म्हणून त्या म्हणल्या तू सारखे हे गुरुशट कशाला घालतो रे, काढून टाक आणि आज दुपारी आपण जरा बाहेर जाऊ. म्हटलं कुठे ते ठरवू. दुपारी त्या मला घेऊन कॅम्पमधल्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या आणि तिथनं माझ्या साईजचा असा माझ्या पाठीमागे साईज पक्का बघून 2 शर्ट घेऊन दिले मला. बर. आणि म्हणले असे शर्ट माझ्या कार्यक्रमाला घालायचे, गुरुशर्ट वगैरे घालायचे नाही. गुरुशर्ट फार मंगळ वाटतात, खाली पसरलेले शर्ट करेक्ट.
असंही एक अनुभव चांगला वेगळा मिळत गेला. त्या स्वतः किती छान राहायच्या एकदम, म्हणजे एकदम अप टू डेट, कधीच हे नाही. आखीव रेखीव. आणि किती वेळा, म्हणजे मला तो पुण्यातला कार्यक्रम रमणबागेतला आठवतो की तुम्ही आणि नाना होय, दोघंही त्यांचं त्या कार्यक्रमाचं साठी सूत्रसंचालक म्हणून होता, आशाबाई होत्या, धो धो पाऊस होता. म्हणजे ज्यांनी तो कार्यक्रम समोर बसून अनुभवलाय, हो, ग्रेट हो. तो कायम स्मरणात राहणार. आणि त्या पावसाचं उगाच भांडवल न करता छान हो, गप्पा हो. करत, त्यांनी काही घडलंच नाही असं दाखवून त्या म्हणजे दर्शवत पण नव्हत्या, इतकी सहजता. याला एक वाद्यवृंदही नव्हता. मुळात याच्यासाठी एक माणसांविषयी प्रेम लागतं, ते त्यांना होतं. आणि आशाबाई स्वयंपाक उत्तम करायच्या. उत्तम, अगदी माझ्या घरी येऊन कधी गेलेलं आहे. मला खाणं, मी खवय्ये आहे, खाणारातला आहे म्हटल्यावर त्या म्हणल्या हो का, बर. आणि मी 1-2 आठवड्यांनी माझ्या घरी आल्या, त्यावेळेला मला म्हणल्या तुला काय आवडतं, मटण का काय? म्हटलं नाही हो, मी पक्का शाकाहारी आहे. शाकाहारी आहे, बर बर बर. आणि मग त्यांनी माझ्या घरी येऊन उत्तम भाकरी, उत्तम पिठलं असं माझ्याकरता घरात माझ्या केलं. माझ्या घरातले असताना, म्हणजे माझी बायको म्हणा, अनेक मोठी घरातली असताना केलं त्यांनी. आणि कसं वाटतंय आता सांग जरा. टॉप, प्रश्नच नाही. अरे मला पहिलं हे उत्तम येतं म्हणून तर मी लोकांमध्ये जाऊ शकते. आणि मलाही मग समोरच्यांकडनं तसंच खायला आवडतं. तुझ्या घरात बरं करतात म्हणून मी करण्याचा प्रयत्न केला. निवेदनातून तेव्हा पैसे कसे, कारण असं होतं की तुम्ही जेव्हा निवेदनाचंच क्षेत्र निवडायचं असं ठरवलं, तेव्हा पैसे कमावणे हा एक भाग असतोच. पत्नीने अर्थात साथ दिली तुम्हाला, पण पैसे द्यायचे का तेव्हा? लोकांना सवय होती का, आणि तुम्ही ती लावलीत का? कारण तुम्ही बऱ्याच म्हणजे वाटाच निर्माण केल्या असं म्हणा. नाही, 100% मी अभिमानाने सांगेन की मीच ती सवय निर्माण केली. एक तर काय होतं, माझं पत्रकारितेमुळे मी जरी कुठलीही मस्ती करत नसलो, स्वतःविषयी एक आ म्हणत नसलो, तरी माझा एक वेगळा आब राखून होतो. आणि तो आब अशामुळे राखून होतो की मी ठाकऱ्यांपासून, पवारांपासून आणि कोणाहीपर्यंत कोणाची भेटी स्वीकारत नव्हतो. त्यामुळे माझं एक स्वतःचं स्थान होतं. मग माझा स्वतःचे हक्काचे जे पैसे आहेत ते मी मोकळेपणाने सांगू शकायचो. आणि ती सगळी मंडळी अगदी मोकळेपणाने मला ते पैसे द्यायचे. बरं, त्यावेळेला ते पैसे खूप होते, म्हणजे त्यावेळेच्या दृष्टीने. म्हणजे ज्यावेळेला 500, 200, 300 असं सांगितले यायचे, त्यावेळेला मी सुरुवातच किमान 5,000 रुपयांनी केली. आणि 50,000 रुपयापर्यंत एका मुलाखतीकरता घ्यायला सुरुवात केली. आणि ते मिळाले मला. तुमची पण एक शिस्त आहे, तुम्ही डायरी लिहिता नियमित. त्या टिपणांचा कसा कसा फायदा होतो? खूप होतो. मी डायरी नियमित लिहितो अशा करता की दिवसभरात घडलेल्या अनेक घटना, भेटलेली असंख्य तऱ्हेची माणसं, या माणसांशी बोलताना किंवा बोलण्यापूर्वी किंवा बोलणं झाल्यानंतर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काय वेगळेपण जाणवलं हे मी रात्री नोंदवत असतो. त्यामुळे उद्या तुमच्याबद्दल काही लिहायचं झालं तर मी फक्त तुम्ही मुलाखत घेणारे आहात एवढं न बघता, तुमचा साडीचा चॉईस काय इथपासून ते तुम्ही तुमच्या बरोबर असलेल्या कॅमेरामनपर्यंत कसे वागता, आणि तुम्हाला घरातनं दिलेली वडी खायला काय फार त्रास नाही न होत, इथपासून सगळ्या नोंदी मी करतो. आणि तुमच्या बोलण्यातनं तुमचे विविध पैलू जे टिपलेले असतात ते उद्या तुमची मुलाखत घेताना लक्षात ठेवलेले असल्यामुळे ते विचारत जातो. असं कोणीच करत नसल्यामुळे, टिपिकल प्रश्न काढून येत असल्यामुळे ते विचारले ज्यांना जातात त्यांनाही कंटाळवाणे वाटतात हो, आणि माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. कधी कधी असं होतं ना की आपल्या ओळखीचा काही विषयच नाहीये, प्रांतच नाहीये, पण त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला येते. आता AI वर म्हणा, इंटरनेटमुळे खूप गोष्टी सोप्या झाल्यात की त्या कुठल्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला सहज गोष्टी उपलब्ध होतात तपासून. तुम्हाला कशी तयारी करावी लागायची, म्हणजे त्या व्यक्तीला भेटणं हे भाग वेगळा, आणखी कशी तयारी करायला लागायची? नाही, मी कायम एक तर मूळ पत्रकार असल्यामुळे मी अलर्टच होतो. दिसणारा माणूस, पाहिलेलं पुस्तक हे वाचणं हा माझा आवडीचा भाग असल्यामुळे, मी सर्व विषयांमध्ये रस घेत असल्यामुळे या सगळ्या विषयीची एक पक्की जाण माझ्या मनात पक्की होती. आणि तिचा वापर मी प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी बोलताना, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने बोलताना वापरायला लागायचो. इंडस्ट्रीमध्ये सर्व तऱ्हेच्या कलावंतांना सहजतेनं आपल्याबरोबर घेऊन येऊ शकणारी अशी ती एकमेव मराठी
पत्रकार होती, म्हणजे पत्रकार हिंदी इंग्लिश पण मराठी असलेली. त्यामुळे मग माझ्याकडे मनोरला त्यावेळेला नवीन साप्ताहिक असल्यामुळे खूप लोक वाचायचे पाहिजे. त्यामुळे तिथे मी त्यांना लिहायला सांगितल्यामुळे त्यांना माझ्याविषयी आपुलकी वाटली आणि मग त्या मला वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्यांना, गप्पांना, मुलाखतींना त्यांच्याबरोबर घेऊन जात गेल्या. हे माझं भाग्य. आणि मग त्यांची सगळी स्टाईल, त्यांचं सगळं वागणं, त्यांचं सगळं समोरच्या माणसांना हाताळणं हे मी अनुभवत गेलो. आणि खूप फिरणं झालं असेल त्या निमित्ताने. भरपूर. म्हणजे देश विदेश, आपल्या देशामध्ये. आपलं पुणे पण सगळं अख्खं नीट पाहिलेलं नसतं. हो, खरंय. माझं झालं सगळं अख्खं देश, जग. आणि जगभर जातानाही मजा. तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच देशांमध्ये गेलात. आपली मराठी माणसं तिकडे कशी असतात? तिकडे वेगळीच असतात का? नाही हो. कारण माधुरी दीक्षित असो किंवा असंख्य लोकांना तुम्ही भेटला. हो, डेन्व्हरला मी माधुरी दीक्षितची मुलाखत डेन्व्हरलाच घेतली. हो. तर उलट ती मोकळेपणाने म्हणाली की गाडग्यांशी मराठीतनं बोलायचं या कल्पनेनंच मेरा दिल धकधक करने लगा. म्हणजे माधुरी दीक्षित असो किंवा सिने कलाकार, सायंटिस्ट, वेगळे वेगळे वैज्ञानिक. जयंत नारळीकरांपासून सगळ्यांच्याच मुलाखती मी घेतल्या. काय एकतर मला त्या विषयातली प्रचंड गती असं मी आणत नव्हतो, पण पक्की तयारी केल्याशिवाय जात नव्हतो. त्यामुळे कोणीही मला निग्लेक्ट नाही केलं. आणि अशा तऱ्हेचं समोरनं विचारणारा आपल्याशी बोलणार आहे याचा पहिला अनुभव त्यांना माझ्यापासूनच पहिल्यांदा येत होता, कारण मीच ही सुरुवात केलेली होती. त्यामुळे सगळ्यांना एक वेगळं अप्रूप माझ्याबद्दल आणि कुतूहल, अप्रूप म्हणण्यापेक्षा कुतूहल हे होतच. त्याचा मला फायदा आला. आणि मग तुम्ही कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली लोकांसाठी. आता नाही, मागे. हो, मागे तुम्ही कार्यशाळा घ्यायच्यात. तर काय तुम्हाला सांगावं वाटतं की मुलाखतकारासाठी मला काय काय केलं पाहिजे? आवाज, एक तर वाचन उत्तम हवं. हो. साधं सोपं अगदी घरगुती आपल्या बोलावं इतकं मराठी साधं बोलावं. आणि बोलत असताना तुमचा मुळातला त्या विषयाचा वाचन किंवा अभ्यास अधिक उत्तम असावा. त्याच्या अनुषंगाने त्या वाचनाचा उपयोग होऊ शकतो. ते लक्षात राहण्याकरता आणि तुमचं स्मरण वाढण्याकरता रोज रात्री डायरी लिहावी असं मला फार यांना सांगावं असं वाटतं. कारण डायरीच्या निमित्तानं दिवसभरात घडलेल्या घटनांचा नोंद तुम्ही तुमच्या डायरीत करत असता. त्यातनं तुमची स्मरण करण्याची प्रवृत्ती वाढत जाते आणि ती कायमस्वरूपी या धंद्याला उपयोगी पडते. आणि राजकीय नेत्यांची मुलाखत घेताना प्रत्येकाच्या काहीतरी सवयी असतात. सगळ्यात अवघड कोण वाटलं तुम्हाला की अरे ह्याला बोलतं करायचंय मला आज आणि त्याच्याकडनं काढून घ्यायचंय गोष्टी, कारण ते हातचं राखून बोलतात? अगदी खरं सांगू का, ह्या सगळे जे तुम्ही प्रश्न विचारताय ते प्रश्न आत्ताच्या ज्या सगळ्या नियमावलीतनं विचारता आहात ते माझ्याबद्दल नियम कुठलेच लागू नव्हते. त्याचं कारण अशा तऱ्हेचा संवाद घडवणारा, सुरुवातच करणारा मी होतो. त्यामुळे त्या सगळ्यांना तो माझ्याकडनं पहिल्यांदाच अनुभव होता आणि मला त्या लोकांना भेटतात त्यांचा अनुभव पहिल्यांदाच होता. त्यामुळे मी माझ्या मनात येईल तसं गप्पा माराव्यात, तुमच्याशी मारतोय अशा त्यांच्याशी मारत गेलो. आणि ते म्हणले, अरे काय तुला विचारायचं आहे असं. त्यांना एखादा प्रश्न लक्षात आला नाही तर ते म्हणायचे मग मी त्यांना सांगायचो मला एक्झॅक्टली तुमच्याकडनं ह्याचं काय पॅटर्नने उत्तर हवं आहे. म्हणजे तुम्ही कोणाची आत्तापर्यंत भाषणं अशी ऐकत गेलात का? त्यातनं बोलण्याची गती किंवा आवड निर्माण झाली का? असं मी खुलासे करत जायचो. त्यामुळे त्यांची माझी दोस्तीच होत गेली बहुतेकांची. मला स्वतःला पुण्यामध्ये देशभरातले सगळे वक्ते येत असल्यामुळे त्या वक्त्यांच्या वक्तृत्वाचा उत्तम अनुभव येत गेला. आणि वक्तृत्वोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा हे असल्यामुळे तिथे मला अनेकांच्या बोलण्याच्या सर्व तऱ्हा ऐकता आल्या. त्यातनं काय चांगलं घेता येईल आणि काय टाळता येईल याचा अनुभव मला उत्तम आला. तो मी माझ्यात आत्मसात करत गेलो. आत्र्यांना वगैरे पण ऐकता आलं तुम्हाला? आत्र्यांची माझी ओळख होती असं म्हणलंही धैर्याचं होईल, पण ऐकता त्यांना भरपूर आलं. आणि त्यांना भेटण्याचा योगही आला आणि तो भेटण्याचा योग मला शांता शेळकेंनी करून दिला. शांता शेळके मला त्यांच्याकडे घेऊन गेल्या. असं करून आत्रेंनी मला बसायला सांगितलं
आणि शांताबाई म्हणाले, हा नव्या सगळ्या मंडळींमध्ये जरा बोलतो बिलतो. हो का, बर, एकदा बोलवा आम्हाला तुमचं बोलणं ऐकायला. असं रॉयल माणूस होता एकदम. ही सगळी माणसं मुळातनं फार मोठी आणि छानच असतात. तुम्ही काहीतरी आपण फार वेगळं करतोय असं आव आणून समोरच्यांशी बोलायला गेलं तर मग ही मंडळी तुम्हाला जागा दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर मी तसं नाही कधी केलं, त्यामुळे मला सगळे उत्तम वागले, बोलले. पुण्यात म्हणलं की भीमसेनजी असतील, अत्रे असतील, तसं पुलंचं पण एक, पुलंवर पण अख्ख्या महाराष्ट्राने वेगळंच प्रेम केलं. पुलंना तर तुम्हाला अनेकदाच भेटला असाल. अनेकदा भेटलो, म्हणजे इतकं की मला पुलंची भाषणं काही तयारी न करता पाठ झाली. साधं बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन, अलीकडे नटेश्वर आहे, पलीकडे ओंकारेश्वर आहे, मधनं जीवनाची सरिता वाहते, आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी एक विनंती आहे की हा पूल ओंकारेश्वराकडनं नटेश्वराकडे येणारा असावा. आता ज्यांना पुणे माहिती आहे, ज्यांना ओंकारेश्वर माहिती आहे, तिथे ते स्मशान आहे आणि हे रंगमंच आहे याचं भान असल्यामुळे यातलं छटा पुलंच्या म्हणण्यामागची ही कळायची. किंवा पुलंच्या बोलण्यातल्या अनेक छटा या मला प्रचंड आवडायच्या, कारण ते साधं सुधं पण छान गमतीदार आनंदाने बोलायचे. आणि तो आवाज एकदम वेगळाच त्यांचा असायचा. नाही, मुद्दाम लावत नव्हते हो, ते साधं बोलत तसाच होता, नैसर्गिक तसाच त्यांचा होता. नॅचरल होता ते. अरे बरं का, तुम्हाला सांगतो, असं जे होतं ना, तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये माणसं 5 असोत 5,000 असोत, गप्पा मारल्याचं फिलिंग होतं आणि ते लोकांना जवळचं वाटायचं. बरं का, तुम्हाला सांगतो, अहो परवा त्या ह्याच्या इकडे असं, नाही तर लोक लगेच जीवनामध्ये जेव्हा आपण असं बोलायला जातात ते खोटं वाटतं. खरंच खोटं वाटतं. बरोबर आहे. पुलं तसं कधीच खोटं बोलले नाहीत आणि म्हणून मलाही पुलं खूप आवडायचे. मग पुण्यामध्ये खूप गमती आहेत. पुण्यामध्ये काही सभा, जोग साहेबांच्या सभा गाजायच्या. तिथे निवडणुकीच्या साठी असो काय, गाडी लावून आपली सभा घ्यायची. पुणे म्हणलं की असंख्य व्यक्तींवल्ली, तर अशा कुठल्या कुठल्या वल्ली तुम्हाला भेटत गेल्या? अहो, खरं सांगायचं तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला 1-1 तास उत्तरं देता येईल असे माझ्याकडे किस्से आहेत, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी धावत्या स्वरूपात सगळी उत्तरं देतोय. प्रभा जोग हे एक उदाहरण वेगळ्या व्यक्तीचं घेतलं तरी पुरेसं आहे, कारण प्रभा जोग हा एकमेव सामान्यातला माणूस होता जो स्वतःच्या गाडीच्या टपावर उभारून भाषण द्यायचा, आपल्या मुलांनाच कार्यक्रमाचा अध्यक्ष करायचा, कारण कोण माझ्याकडे येणार असं म्हणून, आणि शनिवारवाड्याच्या अगदी वरच्या त्या टोकावर जाऊन तिथे जाऊन भाषण करणारा हा एकमेव माणूस होता. तर अशी मला भरपूर तऱ्हेची माणसं भेटली आणि म्हणून तर त्यातनं मला असे नमुनेदार माणसं भेटल्यामुळेच मुलखा वेगळी माणसं हे शीर्षक सुचलं आणि मी त्यातनं असे तरतरीची माणसं उलगडत गेलो. एक हमो मराठ्यांचं पण एक सदर होतं की एक माणूस एक दिवस. तुम्ही एकेका माणसाबरोबर असंख्य दिवस फिरत गेलात. तुम्हाला खूपच जास्त ती माणसं उलगडत गेली असतील. मग पुस्तकं जेव्हा तुम्ही लिहिलीत तेव्हा निवड कशी केली विषयांची? कुठल्या व्यक्तींबद्दल लिहूया, काय लिहूया, हे कसं ठरवलं तुम्ही? माझी आतापर्यंतची जी 12 पुस्तकं आहेत ती 12च्या 12 पुस्तकं मुलाखतींचीच आहेत. पण मी एका पुस्तकात ज्या मुलाखती घेतल्यात त्या दुसरीकडे घेतल्या नाहीयेत. त्या मुलाखतींच्या वेळेला ज्यांची मुलाखत घेतली त्याचं व्यक्तित्व, त्यांनी दिलेली उत्तरं, त्याचा विषय असं मांडत गेलो. आणि आता मी जुन्या आठवणी पुण्याच्या द्यायला लागणार आहे आणि पुणे मला कसं लहानपणी दिसलं, भेटलं, पाहिलं ते मी आता खरं माझं आत्मचरित्र वजा लेखन सुरू होईल. पण तुमचं आत्मचरित्र वजा लेखन हा एक तसा ऐतिहासिक ठेवा असेल पुण्यात. 100% असेल, कारण कोल्हटकरांच्या कीर्तनापासून ते जोशी अभ्यंकर हत्याकांडामध्ये भाग घेतलेल्या गुन्हेगारांपर्यंत सगळ्यांनाच मी भेटलोय आणि सगळ्यांची माझी उत्तम, म्हणजे त्या गुन्हेगारांनी सुद्धा जक्कल त्यांनी त्या अभिनव कला विद्यालयामध्ये होते, कलावंत होते आणि त्यांना अभिनवचे विद्यार्थी म्हणून आणि मी मनोरचा संपादक म्हणून त्यांच्याकडनं काही कव्हर पण करून घेतलेले असल्यामुळे ते तुरुंगात असताना त्यांनी मला भेटायचे म्हणून इच्छा व्यक्त केली, मला बोलवलेलं होतं. आणि मी गेल्यानंतर जक्कलने एक चिठ्ठी माझ्याकडे दिली की एवढी माझ्या त्या मैत्रिणीला दे, मला माहिती आहे ती. असे रिलेशन मी क्रिएट केलेले होते, त्यामुळे मला वेगळीच रूपं सगळ्यांची मिळाली. आता हे मी सगळीकडे सांगत बसायचो नाही,
पण एक तुम्हाला आता मी तेच म्हटलं, वैविध्याचा तुमच्याकडे इतक्या गोष्टी अशा आहेत की चिठ्ठ्या, नंतर तुम्ही लिहिलेल्या डायऱ्या, हो. हे हे ठेवा आहे हा मोठा. तो म्हणूनच ठेवा मी आजही ठेवलेला आहे. होय. हं. मला कारण आपल्या अनेक पत्रकारांशी जुन्या बोलताना हे होतं की रामभाऊ जोशी जे आता गेले हो. 100 पूर्ण करून, रामभाऊंकडे यशवंतरावांनी त्यांच्या आईच्या लिहिलेल्या ओव्यांचं सगळं सुपूर्द केलेलं आहे. हो. किंवा वेणुताईंना ते पत्र लिहायचे. हो. तुमच्या काळात पण पत्र लिहिणं, तुम्हाला कोणाची पत्र लेखकांची येणं, कारण तेव्हा दाद यायची ती पत्ररूप यायची. हो. तर कुणाकुणाची पत्र आली आहेत का काही जी तुम्ही साठवून ठेवली आहेत? आले आहेत, पण पत्रापेक्षा सुद्धा मला थेटच भेटायचं ना, कारण मी थेट जायचो ना त्यांच्याकडे. आणि माझ्याकडे कोणालाही थेट यायला कधी अस्वस्थता, ताण असं येत नव्हता. हो. त्यामुळे पत्रांपेक्षा आमचा थेट संवाद हा जास्त होता. त्यातनं आम्ही एकमेकांना उलगडत गेलो. आता तुमचं दिवस कसा असतो? म्हणजे 75 पूर्ण झाली आणि असं छान मागे वळून पाहिलं तर एक नॉस्टॅल्जिया जेव्हा होतो तेव्हा मला काय एकाच गोष्टीचा त्रास होतो की तुलनेने पहिल्यापेक्षा आता माणसं जरा कमी मिसळायला मिळतात. मला माणसांमध्ये मिसळण्या इतका आनंदाचा दुसरा भाग नाही. आणि आता म्हणजे थोडं जर कमी होतं ना ते. त्यामुळे मग मी काय करतो, काहीतरी कार्ड काढतो, काहीतरी कार्यक्रम काढतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येतो. आता परवा मी काही एका मुलाखती करता दिल्लीला जाऊन आलो. खरं काही एका मुलाखती करता मी पूर्वी असं कधी दिल्लीला गेलो नसतो, पण त्या निमित्तानं दिल्लीतल्या अन्य जणांशी गप्पा मारता येतील, 4 नव्या ओळखी होतील असा अजूनही मी विचार करतो. त्यामुळे तुम्हाला मुळात काय माहिती का, माणसांविषयी, बोलण्याविषयी, वेगवेगळ्या जणांच्या कर्तृत्वाविषयी प्रेम, आदर आणि दाद देण्याची क्षमता पण असली पाहिजे, तर तुम्हाला मस्त जुळत जातं. आणि खूप पुरस्कार, म्हणजे तुमच्याकडे पाहिलं तर कुठला असा पुरस्कार असेल जो मिळाला नाही असं होत असेल. पुरस्कार जेव्हा मिळायचे तेव्हा काय वाटायचं? काय नाही, मला पुरस्काराचं एवढं अप्रूप नाही कधी वाटलं खरं सांगायचं तर. काय ते असतं एक लिहिलेलं आपलं नाव घेऊन त्याच्यावर बस, त्याच्यापेक्षा काय. मला त्याही पेक्षा लोकांनी सभागृहातनं दिलेली दाद ही मला जास्त मोठा पुरस्कार वाटतो. आता पुढच्या पिढीला जेव्हा ठेवा द्यायचा असतो तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल सांगायचं म्हटलं तर काय सांगाल नेमकं? एवढंच सांगेन की स्वतःच्या बद्दल अनाठाई काहीतरी आपण फार भारी आहोत असा भ्रम मनामध्ये ठेवू नका. समोरच्या भेटणाऱ्या प्रत्येकाशी अत्यंत साधेपणाने वागा, बोला. त्याच्याकडे वेगळं काय आहे की जे आपल्याकडे सुद्धा नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून घेऊन ते आपल्यात कसं आणता येईल याचा विचार करा आणि त्याची केलेल्या गोष्टीची नोंद आपल्याकडे डायरेक्ट करत चला. यातनं अधिकाधिक माणसांचा व्याप आणि अधिकाधिक माणसांच्या तऱ्हा तुम्हाला समजतात आणि लोकांपर्यंत मांडता येतात. तुम्ही म्हणालात तसं खरं म्हणजे तुमच्याकडून आठवणी काढून घ्यायच्या तर तुम्हाला अगदी पुण्यातल्या चप्प्याचप्प्यावरच्या सगळ्या आठवणी आहेत. आज जरी वेळेची मर्यादा असली तर तुम्हाला पुन्हा वेळ असेल तेव्हा आपण परत निश्चित भेटावं असं मला वाटतं. जरूर, कारण माझ्याकडे आठवणींचं टोक कसं आहे, जाता तर सांगतो आपली एक हो ओळ. हो हो. आपल्या टिळक रोडवर बादशाही रेस्टॉरंट आहे. हो. आम्ही बादशाहीला जेवायला खायला काही गेलो तर तिथनं बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला खाली बसलेली एक बाई असते, तिने आपल्याला कुठेतरी टीव्हीवर बघितलेलं असतं, तर ती खालनं उभी राहते आपल्याला आल्यावर आणि म्हणते, काय आमची नाही का मुलाखत घ्यायची? बर. तर ह्या उत्सुकतेपासून मला सगळीच माणसं अशी दोनवाविषयी वाटतात, निखळ असतात. यातला निखळपणा मला सर्वात ग्रेट वाटतो. या गप्पा खरं संपू नयेत असं वाटतंय. बराच वेळ त्यांचा आपण घेतलेला आहे. पुन्हा पुन्हा भेटायची संधी मिळत राहावी अशी मला पण इच्छा आहे. तर भेटत राहू. तुम्हाला नेमकं काय वाटतं? सुधीर गाडगीळ यांचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने ऐकला नसेल असं नाही. 6,500च्या वर जास्त मुलाखती घेतल्या आहेत यांनी. हो. आणि निवेदनं कित्येक कार्यक्रमांची केलेली आहेत. कित्येक अनेक नवनवीन ज्याला म्हणता येईल ट्रेंड सेटर तसं त्यांनी केलेलं आहे. ज्या काळामध्ये अगदी कोणाला बोलण्यातनं पैसे मिळू शकतात ह्याच्यावर विश्वास बसू शकणार नाही, तेव्हा हजारो रुपये घेऊन हा एक वेगळी वाट प्रशस्त करून दिलेली आहे अनेक लोकांसाठी. तर त्यांच्यासोबतच्या तुमच्या काही आठवणी असतील ना तर त्या आम्हाला या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यात अवश्य कळवा, कारण त्या वाचायला आम्हाला आवडेल. त्यातून कदाचित अशा काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्या, कारण मी त्यांचे अनेक ऐकलेले कार्यक्रम जे ते माझ्या स्मरणात आहेत, तुमच्याही आठवणीत असतील ते अवश्य कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुधीरजींचा आभार मानत
काही आणि जरूर नाही. आपली धन्यवाद. रजा तुम्ही मला घेते. छान बोलकं धन्यवाद. करत गेलात, आपल्या माणसांना ऐकवायला म्हणून बोलकं करत गेलात. बरं वाटलं.